नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. ईश्वरपूर येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी. स्वातंत्र्य संग्रामातील अग्रणी योद्धा, भूमिगत क्रांतीचे नेतृत्व करीत प्रतिसरकार उभारणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा ईश्वरपूर येथे उभारण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय स्वाभिमान संघर्ष सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पिराजी थोरवडे यांनी केली आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्यावर प्रारंभीच्या काळात सत्यशोधक विचारांचा प्रभाव होता. पुढे ब्रिटिशांच्या अन्यायकारक राज्य सत्तेविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांनी क्रांतिकारक मार्गाचा अवलंब केला. सातारा जिल्ह्यात स्थापन झालेल्या प्रतिसरकार किंवा पत्रित सरकारच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. भूमिगत पद्धतीने कार्यरत राहून त्यांनी ब्रिटिश सत्तेला थेट आवाहन दिले. त्यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे सातारा, सांगली परिसरात ब्रिटिश प्रशासन नाममात्र राहिलं. युवकांची संघटना उभारून इंग्रजांविरुद्ध तगडा लढा उभारला. या कार्यामुळेच त्यांना क्रांतिसिंह ही उपाधी मिळाली. महाराष्ट्रातील भूमिगत क्रांतिकारक चळवळीतील त्यांचे योगदान आजही आदराने स्मरले जाते. अशी थोर परंपरा जपणाऱ्या या वीराला ईश्वरपूरमध्ये स्मारकरूप पुतळ्याद्वारे आदरांजली वाहण्यासाठी स्थानिक व ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका पिराजी थोरवडे यांनी मांडली आहे. मी पिराजी निवृत्ती थोरवडे, अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष. आज क्रांतिसिंह नाना पाटलांचे 49वा स्मृतिदिन, परंतु आज शासनाला नाना पाटलांचा विसर पडलेला आहे. पत्री सरकार जे नाना पाटलांनी ब्रिटिशांनी इथं हाकलून लावलं किंवा त्यांच्या चळवळीचं, परंतु आज पंचायत समिती येते नाना पाटलांचा अर्धकृती पुतळा पूर्णकृती पुतळा व्हावा अशी अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेनेचे गेले 4 ते 5 वर्ष झाले मागणी आहे. परंतु शासनानं गांभीर्याने याच्याकडे बघितलेलं नाही. आज नाना पाटलांचा विसर पडला का काही शासनाला. आज भाजप सरकार 2 वेळा आलं. एक शिंदे सरकार होते, नंतर फडणवीस सरकार आलं, परंतु नाना पाटलांचा पुतळा हा पूर्णकृती पंचायत समिती वाळवा पंचायत समितीच्या समोर व्हावा अशी मागणी गेले 5 वर्ष झालं अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना करते. जर पुतळा झाला नाही तर महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल अशी गवाही देतो. आज नाना पाटलांचं जन्मगाव बहे, गाव त्यांचं एडेमचिंद्र, वाळवा तालुक्यातच गाव आहे दोन्ही, तरीसुद्धा नाना पाटलांचा विसर पडलेला आहे या शासनाला. तर लवकरात लवकर नाना पाटलांचा पुतळा पूर्णकृती हा पंचायत समितीसमोर व्हावा अशी अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेनेची मागणी आहे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.